नागपुर के वर्धा रोड स्थित आईसीआईसीआई बैंक में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने किया जोरदार आंदोलन। आरोप है कि वनश्री तरुणे नामक महिला के नाम पर फर्जी दस्तावेजों से लोन निकाला गया, जबकि महिला ने कभी कोई लोन नहीं लिया है। पति के निधन के बाद जब बैंक रिकवरी के कॉल आने लगे तो महिला ने यह मामला मनसे के ध्यान में लाया। मनसे पदाधिकारियों ने बैंक प्रशासन से शिकायत की, लेकिन कार्रवाई न होने पर उन्होंने आक्रामक आंदोलन छेड़ दिया है। बैंक प्रबंधन ने 8 दिन में ये समस्या सुलझाने का आश्वासन दिया है, जिसके बाद आंदोलन फिलहाल स्थगित कर दिया गया है। जहां मनसे ने चेतावनी दी है कि अगर 8 दिन में समाधान नहीं हुआ तो शहर की सभी आईसीआईसीआई शाखाओं में तोड़फोड़ की जाएगी। काय घडलं म्हणजे माझ्या हस्बंडची डेथ झाली, त्याच्यानंतर मला रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले। त्यानंतर मला आधीचं काहीच नव्हतं, माझी फसवणूक झाली माझी एक प्रकारची। काही सांगितलं नाही, काही नाही, लोन काढायच्या आधी काहीच नाही। जेव्हा अचानक डेथ झाली तेव्हा रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले। त्या दिवशी मला माहीत की म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बा म्हणून। मला एक छोटंसं बाळ आहे, समोरचं भविष्य कसं, मला तेच म्हणून मला ते लोन नील हवं आहे। माझी काही चुकीच नाही, 1 रुपया मी खाल्ला नाही, काही नाही, मला इवन माहिती नाही। तुमचं अकाउंट या बँकेमध्ये आहे? नाही। कधी बँकेत तुम्ही आले होते? नाही। शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर आणि आमचे विभाग अध्यक्ष उमेश भाऊ उचकडे यांच्याकडे ती एक तक्रार आली। त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना एक रितसर पत्र दिलं होतं बँकेला आणि आजची वेळ घेतली होती त्यांची 12:30 वाजताची। 12:30 वाजता वेळ घेतल्यानंतर त्या लोनच्या संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार होतो। चर्चेचा विषय एक वेगळ्या मुद्द्यावर जाणार होता, पण आम्ही त्या चर्चेचा विषय असा ठेवला की त्या महिलेच्या नावाने, पीडित महिलेच्या नावाने यांनी 1 वर्षा पहिले 7 लाख रुपये लोन उचलला। ती महिला ना ती कोणत्या बँकेत कुठे नोकरी करत, ना गव्हर्नमेंट नोकरी करत, ना प्रायव्हेट नोकरी करत, ती स्वतः घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी 7 लाख रुपये लोन उचलून 4 लाख रुपये यांनी यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी 3 लाख रुपये त्यांनी का केले आम्हाला माहिती नाही। नंतर आज याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे की त्या महिलांना न्याय मिळावं। हे लोक 2-3 दिवसात त्या महिलेचा मुलगा पती मरण पावले आहेत, एक मुलगा आहे 3 महिन्याचा, आणि हे लोक त्यांच्याकडे रिकव्हरी करिता गेलेलं असताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली। म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेना नागपूर शहरातर्फे आम्ही एक आंदोलन घेतलं आणि सविस्तर माहिती आमचे उमेश भाऊ उचकडे देतील। ॲक्च्युली यांचं एक पर्सनल लोनची केस होती आणि त्या पर्सनल केसच्या संदर्भात त्या लोकांच्या काही गोष्टी होत्या की हे चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे किंवा फ्रॉड टाईपची केस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या चुकीच्या किंवा फ्रॉड पद्धतीने ते लोन देण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती। आम्ही त्याच्यावर चर्चा केली त्यांच्यासोबत आणि त्यांना हे पत्रही दिलं की 7 दिवसामध्ये आम्ही पूर्ण चौकशी करून आणि योग्य तो निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। आणि त्याच्यावर त्या लोकांनी म्हटलं की ठीक आहे की तुम्ही आपल्या पद्धतीने